व्यवसायाने जर पाहिलं तर प्रोफेसर आहे, एक उच्च शिक्षित खेळाडू आहे आणि अयूब शेख जो काल पनवेलची स्पर्धा खेळला, 4 वाजता घरी पोहोचला आणि 4, 4:30, 5 वाजता तो झोपला आणि 7:30 वाजता पुन्हा एकदा अलार्म लावून सातारा प्रीमियर लीगसाठी 9 वाजता या मैदानामध्ये दाखल झाला। हे आहे क्रिकेटबद्दल असलेलं डेडिकेशन, कमिटमेंट या मॅचमध्ये पाहायला मिळते। मॅचला होते सुरुवात, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय प्रतीक सकपाळ, गोलंदाजी ट्रॅकवर आलाय, पहिलं षटक घेऊन येतोय। मॅच ऑन होते, गेम स्टार्ट होते, व्हेरी फर्स्ट बॉल घेऊन निघालेत प्रतीक सकपाळ, स्ट्राइक एंडला फलंदाज आहेत अयूब शेख। सकाळी 4 वाजता घरी पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा या मैदानावरती आलाय। लागोपाठच्या 2 मॅचमध्ये 2 मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळालेला आहे। पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॉल, हलकीशी अपील देखील केली आहे। उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी पाहायला मिळालाय। अगदी पहा मैदानाच्या आतमध्ये अगदी सर्व खेळ एकत्र जमले होते, त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर हा जल्लोष पाहायला मिळाला, परंतु आत्मविश्वास कमी होता। पंचांनी दात फेटाळले आणि पहिलाच बॉल आलेला आहे तो डॉट बॉल। मुख्य व्यासपीठ आपण पाहू शकाल, सातारा प्रीमियर लीगचा आयोजन कमिटी आहे, मान्यवर आहे, समालोचक आहे, या सगळ्यांचीच मांदियाळी आमचा समालोचन कक्ष देखील पाहायला मिळते। पहिला बॉल अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळतोय, वाईड यॉर्कर, कॉइन बॉक्स डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि पहिल्याच बॉलवर आपला धमाका दाखवला प्रतीक सकपाळने। याला आडव्या बॅटने हा टोला सजवलाय, डीप मिड विकेट रिजन क्लिअर करत असताना अयूब शेखच्या बॅट मधून आलाय एक दर्जेदार नामदार षटकार। त्याच पद्धतीने गोलंदाजी करेल आणि स्लॉक स्वीपचा एक अप्रतिम दर्जेदार षटकार अयूब शेखच्या बॅटमधून। आणखीन एक हेलिकॉप्टरचं उड्डाण करायचं होतं, परंतु यावेळेला बॅट्स आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये। हा बॉल मात्र डॉट आलाय। कमबॅक जरूर केले प्रतीक सकपाळने। उदयमुख खेळाडू, यंगस्टर खेळाडू आहे, KSK ला बिलॉंग करत असताना सोनाट गावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चमक दाखवतोय आणि तो देखील इंडिया ऑल आयकॉन समोर। एक तेरी तो एक मेरी असं काही चित्र पाहायला मिळते। पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय, चॉप केला जातोय, बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू जाईल, सिंगल मिळते। आतापर्यंत जर प्रतीक सर विचार केला तर इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली, दुसरा चेंडू वगळता बाकीचे सगळे चेंडू अप्रतिम दर्जाचे पाहायला मिळाले आणि ऑल इंडिया आयकॉन म्हणजे अयूब शेखला जखडून ठेवण्यामागे तो यशस्वी झालाय। 4 चेंडूचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर। डावकुरे हाताचा गोलंदाज आहे, नॅचरल अँगल त्याच्याकडे आहे आणि प्रभावित करताना पाहायला मिळतोय। आता स्ट्राइक रोटेट झाले, अजय शेलार कोट्रोशीचे आहेत। बघ, ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून भूमिपुत्र मैदान कोपर खेळणे ह्याचा अँगल टिपला जातोय। टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रमाणे हे मैदान देखील त्याचं सजवलं गेलंय। स्लॉक स्वीपचा फटका, व्हॉट अ शॉट, लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय, चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषे पलीकडे। फलंदाज अजय शेलारच्या बॅट मधून आलाय क्रॅकिंग चौकार। एक तमाशा देख असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय। अजय शेलारच्या बॅट मधून षटकाराला यावेळेला स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार इथे वापरली होती, लगा तो अबाद नाही तो बरबाद। मैदानाच्या आतमध्ये अजय शेलारच्या बॅट मधून या अगोदरच्या बॉलवर KSK क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान सचिव प्रदीप चोरगे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं करूया आपण मनापासून सहर्ष स्वागत। सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय ऑल इंडिया आयकॉन सिंधुदुर्गचे दर्शन बांदेकर यांना मी विनंती करतोय, आपण मुख्य व्यासपीठावरती या। आयोजन समितीच्या माध्यमातून आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। त्याचबरोबर ओमकार देसाई मुंबईचे आहेत आणि त्यांचाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय। ऑल इंडिया आयकॉन आपल्याला विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती या। सातारा प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून विशेष सन्मान ऑल इंडिया आयकॉनचा या ठिकाणी केला जातोय। धन्यवाद। बघा, आपण पाहू शकाल ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं छायाचित्र टिपले जातात। भूमिपुत्र मैदान आणि टेनिस क्रिकेट .in यासाठी ओळखला जातोय। प्रत्येक खडा ना खडा गोष्टीचा इथे टिपल्या जातात टेनिस क्रिकेट .in, म्हणूनच
या टेलिकास्टच्या दुनियेतला नंबर 1 चॅनल म्हणून त्या चॅनलकडे पाहिलं जातं आणि 20 लाख सबस्क्रायबर आजच या सातारा प्रीमियर लीगमध्ये कंप्लीट झाल्यात. तर जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक पहिलं संपलं गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 11 धावा. नवीन गोलंदाज वापरला जातोय सुजित मोरे, मॅन फ्रॉम KSK आणि गोठिवली. पहिलाच बॉल अगदी अवे फ्रॉम द बॉडी ठेवला होता. त्यानंतर पंचांनी वाईड बॉलचा कॉल केलेला आहे. सातारा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 1 आहे. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील शेवटची मॅच तुम्ही पाहताय, अनुभवताय. एक दर्जेदार आयोजन कमिटीचं मी कौतुक करेन. बापू पार्टे असतील, सकाराम शेठ असतील आणि संतोष देसाई असतील, निलेश मर्डेकर सर असतील आणि संपूर्ण त्यांची टीम असेल. अप्रतिम नियोजन पाहायला मिळत आहे. सुजित मोरे गोलंदाजी ट्रॅकवर स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. स्ट्रॉंग अपील केली आहे. धाव घेण्याचा इंटरेस्ट दाखवला होता अजयने, पण इथे परत पाठवण्यामध्ये पाठवलं जात आहे. इथे डॉट बॉलची सांगता होते अयूब शेख. आज भरपूर संधी मिळाली. पहिल्या 2 मॅचमध्ये जर पाहिलं तर 2 चान्स मिळाले आहेत आणि कॉमेंट्री बॉक्स देखील टिपला जातोय. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये समालोचक स्कोरर यांची विशेष भूमिका राहिली. त्यांचा देखील कौतुक करावं लागेल. स्पर्धेच्या निमित्तानं सातारा प्रीमियर लीगचा घमासान सुरू आहे. फुलटॉसचा बॉल आहे. लिडिंग एज लागले, टॉप एज लागले. क्षेत्ररक्षक स्वतः येतील, परंतु इथे मात्र खूप मोठी चुकी आणि ती चुकी कोणी केली? मयूर पन्हाळकर या खेळाडूने. मी संतोष सर आज मगाशीच म्हटलं होतं की 4 वाजता तो झोपलाय आणि 7:30 वाजता तो उठलाय आणि सकाळी नाश्त्यामध्ये नशीब खाऊन आलाय. 3 मॅचमध्ये 6 झेल सुटलेत. अयूब शेख, तुमच्यासारखं नशीब जर सगळ्यांचं असतं तर नक्कीच सगळ्यांचेच आतापर्यंत 100 षटकं झाली असती. नक्कीच अगदी त्याच्या चेहऱ्यावरती देखील स्माइल आले. नशीब बलवंत आहे, नशिबाची साथ लाभते आणि आज जीवनदान मिळालंय आणि त्या देखील महत्वाच्या मॅच मध्ये. इथे तुम्ही जिंकताय तर रविवार देखील खेळताय. फुलटॉसचा बॉल गुडघा टेकल्यानंतर डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषा क्लिअर करत असताना बॉलला पाठवलाय हवाई मार्गाने. 6 धावांसाठी षटकार. प्रत्येक मॅचमध्ये काय झालंय तर प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतील. प्रेक्षकांची उपस्थिती देखील तितकीच महत्वाची. सतीश रावत देखील आमच्या सोबत आहेत. सतीश रावत, वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. या कोपरखिंडी क्रिकेटसाठी भरपूर योगदान राहिलंय आणि अयूब शेखचा विचार केला तर आज प्रत्येक मॅचमध्ये आणखीन एक मोठा स्ट्रोक. यावेळेला फिल्डर आहे, परंतु फिल्डर पाहत राहील. फिल्डरच्या डोक्यावरतून मस्तकावरती दस्तक देऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी अयूब शेखच्या बॅट मधून आणखीन एक लागोपाठचा दुसरा षटकार. अयूब शेख सुरुवातीला शांत आणि संयमी खेळलाय. जसा त्याचा कॅच ड्रॉप झाला त्यानंतर मात्र तो गिफ्ट चेंज करतोय. हे आहे अयूब शेख आणि आज मात्र प्रलय येत असताना अयूब शेखचा धमाका. इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला. कव्हर मध्ये क्लेवर शॉट, चेंडू सीमारेषा पार, चौकार. आणि अयूब शेखचा कव्हर ड्राईव्ह अपलातून चौकार. 4 धावा मिळालेत. सातारा प्रीमियर लीगचा ही डगआउट आपण पाहू शकाल. डगआउट आपल्याला पाहायला मिळतोय. तो डगआउट आहे अथर्व अदिरा 11 सातारा. ला जबाब स्ट्रोक. या टीमचे सगळे सदस्य, सगळे समर्थक आज खुश आहेत. अयूब शेख रंगात आहे, ढंगात आहे आणि त्याचा रंग आणि ढंग या मैदानामध्ये, भूमिपुत्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चेंडू फेकून दिलाय मिड विकेट बॉल सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. धावफलकावरती धावा आहेत. 34 धावा. अयूब शेखने मात्र 8 बॉलच्या पाठीमागे 29 धावा बनवल्यात. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल नयन सपकाळ, अक्षरशः टेनिस cricket.in चे खऱ्या अर्थानं पडद्यामागचे हिरो आहेत आणि आज खूप त्यांनी मेहनत या देखील प्रीमियर लीग साठी घेतले आणि आज मात्र हा देखील हिरो बनलाय. आमचे सकाराम शेठ आणि संतोष देसाई सर मात्र आज चर्चा करतायत त्यांच्याबरोबर आणि ऑन स्क्रीनवरती आपण त्यांना पाहताय.
भरपूर मेहनत आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी या सगळ्याच मंडळीने भरपूर योगदान दिलंय. आज सातारा प्रीमियर लीगची चर्चा सुरू आहे नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटची. त्यासाठी ह्या सगळ्याच मंडळींचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने ही स्पर्धा भरवण्यामागे, ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये मेहनत लागली, त्या मेहनतीला खऱ्या अर्थानं यश येताना दिसते. पहिल्याच दिवशीमध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 34 या आकड्यावर. मागच्या षटकामध्ये 23 धावा खर्च केल्या सुजित मोरेने. आता षटक क्रमांक 3 हा तळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर मयूर पन्हाळकर. ऑल इंडिया आयकॉन पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा परफेक्ट यॉर्कर बॉल त्यांनी हाताळलाय आणि अजय शेलारला मात्र बांधून ठेवलाय. पहिला बॉल आलेला आहे डॉट बॉल. ज्या पद्धतीने अयूब शेखचा खेळ राहिलाय संपूर्ण दिवसभरात, त्याप्रमाणे मयूर पन्हाळकरने देखील मागच्या 2 मॅचमध्ये धुवाधार बॅटिंग केली, गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षण केलं. म्हणजेच हे 2 खेळाडू आज आकर्षण ठरलेत या सातारा प्रीमियर लीगचे. निश्चितपणे, कारण एका बाजूला मयूर पन्हाळकर, क्षितिज मोरे आहे, तर दुसऱ्या बाजूला अजय शेलार आणि आयुब शेख सारखा खेळाडू आहे. मॅच मध्ये युद्ध रंगलंय, तुंबळ युद्ध. ऑल इंडिया वर्सेस ऑल इंडिया आयकॉन असा सामना मैदानामध्ये रंगत असताना शेवटचा सामना जो जिंकेल तो सुपर 3 मध्ये म्हणजेच मेगा संडे मध्ये तुम्हाला खेळण्याची संधी मिळेल आणि 1,50,000चं कॅश प्राइज आणि महाराजांची प्रतिमा असलेली ही ट्रॉफी उंचवण्यासाठी ही संधी मिळेल. या संधीचं सोनं कुठला संघ करेल? अथर्व अधिरा 11 सातारा की शिव स्वराज अकॅडमी कोपरखेडे, ते पाहिलं जाईल. त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. अगदी लक्ष वेधून घेणारी स्पर्धा आहे. 35 धावा बिनगडी बाद, 2 षटक आणि 2 चेंडूचा खेळ संपलाय. मयूर पन्हाळकर गोलंदाजी ट्रॅकवर. बॅटल खूप चांगलं रंगलंय. मैदानाच्या आतमध्ये घमासान युद्ध पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल, पुढच्या बॉलवरती अटॅक करण्याचा प्रयत्न, परंतु अलाउंडी कार्पेटच्या सायने चेंडू चाललाय डीप मध्ये. प्रोटेक्शन आहे, फेकी केली जाईल, परंतु सिंगल धाव घेतली जाते. खरं तर चर्चा आपण केली ना तर पाठीमागच्या 2 मॅचमध्ये मयूर पन्हाळकर यांनी देखील 2 मॅन ऑफ द मॅच आपल्या खांद्यावरती नोंदवलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूने अयूब शेखने देखील लागोपाठच्या 2 मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या खांद्यावरती नोंदवलेला आहे. बॅटल खूप चांगलं रंगलेलं आहे. सातारा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 1चा तुम्ही थरार पाहताय, अनुभवताय, खेळताय. प्रेक्षकांनी ही स्पर्धा अक्षरशः डोक्यावरती उचलून धरले. नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीला खरी उतरणारी स्पर्धा आहे. ज्या ज्या मंडळीने आम्हाला सहकार्य, ज्या ज्या मंडळीने या स्पर्धेसाठी योगदान दिलं त्या सगळ्यांचेच आभार मानणं गरजेचं आहे. आजचा पहिला दिवस रंगला जातोय आणि रंगतदार स्पर्धा, रंगतदार सामने पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 कडे वळतोय. 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना पुन्हा एकदा मयूर पन्हाळकर याला बॅकफुटला जाऊन अगदी लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडूला खेळून काढले. सर, निश्चितपणे आपण विचार केला ना तर पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या, 2 षटकामध्ये 34 धावा धावपलकावरती होत्या, परंतु 3ऱ्या षटकामध्ये मयूर पन्हाळकर यांची गोलंदाजाची कमाल आणि धमाल पाहायला मिळाली. 4 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 3 धावा त्यांनी खर्च केलेत आणि जी सलामाची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळते त्या जोडीला मात्र थांबवून ठेवलंय. याला फटका फसलाय. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. 2 क्षेत्ररक्षक आले होते, परंतु त्यांच्या माध्यमातून झाले चूक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी अजिबात नाहीये. अयूब शेख आज सकाळी उठल्यानंतर चहा बरोबर बिस्किट नाही तर नशीब बुडून खाल्लाय. इतकं नशीब जर कोणा खेळाडूचं असतं का? पहिल्यांदाच असं चित्र पाहायला मिळते की या मॅच मध्ये देखील त्याचे झोन झेल ड्रॉप होताना पाहायला मिळाले. खराब क्षेत्ररक्षण आणि या अंतिमच्या सामन्यामध्ये अशा चुका नक्कीच तुम्हाला या स्पर्धेपासून दूर करेल. सातारा प्रीमियर लीग साठी तुम्हाला 365 दिवस वाट बघावी लागेल. अयूब शेख जो रिदम मध्ये आहे, चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि चांगल्या पद्धतीची बॅटिंग करतोय. आता त्याला जीवनदान 10 बॉलमध्ये 32 धावांचं योगदान देत असताना टीमची धावसंख्या 39 या आकड्यावर. पुढचा बॉल मयूर पन्हाळकर घेऊन निघालेत आणि यावेळेला क्रॅकिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि तिथे मात्र सिंगल धाव मिळाली जाईल. खरं तर पाठीमागच्या बॉलवरती मयूर पन्हाळकर यांनी संधी उपलब्ध केली होती, परंतु क्षेत्ररक्षकाला संधीचं सोनं करता आलेलं नाही. संधी एखाद्या चहात बुडालेल्या बिस्किटासारखी असते, थोडासा का उशीर झाला तर हातातून निष्ठून जाते आणि तेच प्रकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावा आहेत 40 धावा. बिनागाड्याच्या मोबदल्यामध्ये अजय शेलारने 7 बॉलच्या पाठीमागे 6 बनवलेत आणि अयूब शेखने 11 बॉलच्या पाठीमागे 33 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलंय.
शेखर नवसरे दादा यांचं आगमन या ठिकाणी होत आहे आणि दादा आपलं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि त्यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. शेखर दादा नवसरे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आमचे प्रमुख आयोजक बापू पाटे यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण शेखर दादा नवसरे यांचा सन्मान आपण करूया. सातारा प्रीमियर लीग ही स्पर्धा तुम्ही पाहताय, दिवस क्रमांक 1 आहे आणि आजच्या दिवसामध्ये अंतिम मॅच आहे ज्या मॅच मध्ये आपण पाहतोय दोन्ही संघ अप्रतिम खेळ करतायत. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. भूमिपुत्र मैदान आहे आणि खऱ्या अर्थाने नवी मुंबई नगरीमधलं हे मैदान आपण पाहतो नेहमी. प्रत्येक खेळाडूच्या पसंतीचं मैदान, प्रेक्षकांच्या पसंतीचं मैदान आणि इथे मात्र शेवटची मॅच अप्रतिम होताना पाहायला मिळते. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 40 या आकड्यावर. बिनगडी बाद 40 धावा. अयूब शेख 11 बॉलमध्ये 33 धावांचं योगदान देतोय आणि सातारा आयकॉन अजय शेलार यांनी 6 बॉलमध्ये 7 धावांचं योगदान दिलंय. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय योगेश मालुसरे. पाटण तालुक्यातील एक नामचीन खेळाडू आहे आणि योगेश मालुसरे यंग टॅलेंटेड असा आणि अगदी कमी वयात ज्या खेळाडूने आपल्या खेळाचा ठसा उमटवलाय या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगल्या स्पर्धा गाजवल्या. चला सामना स्पीडअप करा. मयूर पन्हाळकर, जर तुम्ही वेळ वाया घालवाल तर नक्कीच अंधारामध्ये तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. त्यामुळेच जो वेळ वाया जाईल ना त्याचा नक्कीच तुम्हाला भूदंड भरावा लागेल. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 40 धावा धावफल करावं लागेल. उर्वरित 12 बॉलमध्ये 30-32 धावा होणं गरजेचं आहे. कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होईल का, की संध्याकाळच्या सत्रामध्ये या धावा चेस होताना दिसतील का, येणारे चेंडू साऊन सांगतील. पण इथे चांगली सुरुवात झाली आहे टीम अथर्व अदिरा 11 सातारा संघाकडून. निश्चितपणे मी म्हणेन 12 बॉलच्या पाठीमागे अजून तरी 30 धावा येणं गरजेचं आहे. कारण समोर शिवस्वराज्य अकॅडमी कोपरखैरणी संघ आहे. कारण सकाळपासून तो एकही मॅच गमावलेला नाहीये. म्हटल्यानंतर क्षितिज मोरे आणि मयूर पन्हाळकर हे 2 हार्ड हिटर बॅट्समन त्या टीम मध्ये आहेत. म्हणूनच अथर्व अदिरा 11 सातारा या टीमला 70 धावांचं टार्गेट त्यांच्या समोर सेट करावं लागेल. डेफिनेटली शेवटच्या मॅच मध्ये मोठं टार्गेट उभं करावं लागेल. योगेश मालुसरे फुलारलेंचा चेंडू आहे, फेकून दिलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. कासर वडवीचा धमाका दाखवत असताना अयूब शेखच्या बॅट मधून येतोय आणखीन एक मोठा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. बॅटिंग करतोय. प्रत्येक मॅच मध्ये योगदान देत असताना जरूर आज नशिबाची साथ मिळाली, पण किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और इस बार किस्मत अयूब शेख के साथ है. चांगली बॅटिंग. 39 वर खेळतोय. टीमची धावसंख्या 46 या आकड्यावर. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना शेवटचे 10 बॉल शिल्लक. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत. पहिला बॉल योगेश मालुसरे यांनी मात्र खोलवर टप्प्याचा टाकला होता. त्यानंतर फुलर लेनचा बॉल त्याच्यावरती तुटून पडले अयूब शेख आणि त्यानंतर पुढचा बॉल घेऊन निघालेत. आणखीन एक खोलवर टप्प्याचा बॉल. हेलिकॉप्टरचं उड्डाण दाखवायचं होतं परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क झालेला नाही. कमबॅक केलंय मी म्हणेन योगेश मालुसरे यांनी देखील. टिट फॉर टॅट जसंच तसं उत्तर पाहायला मिळते. पहिला बॉल गोलंदाजाचा, दुसरा बॉल बॅट्समनचा, तिसरा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजाने कमबॅक केलाय. डॉट बॉलची सांगता होतीये. या दरम्यान फुलटॉसचा बॉल आहे, ऑन साइडला वळवलाय. बॅट मधून आवाज आलाय टक. बॉल सीमारेषेच्या बाहेर टकाटक. अयूब शेखच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार षटकार. सॉंग लावलाय आणि अयूब या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतोय. 45 आकड्यावर खेळतोय. टीमची धावसंख्या 52 या आकड्यावर. 15 बॉल 45. या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक होईल की काय? निश्चितपणे पाहणं गरजेचं आहे. परंतु यावेळेला समोरच्या दिशेने फिल्डर तिथे पोहोचणार नाहीये. अगदी बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. अयूब शेखच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय. लॉंग ऑन रिजनचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करत असताना त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू होईल फरार. चौकार आलाय. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक होईल का, उत्कंठा लागले प्रत्येकाला.
हा बॉल इथे मात्र अलाउंड दी कार्पेटच्या सायने खेळलाय आणि सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 मधील वैयक्तिक दुसरं षटक अर्धशतक. अय्यूब शेखच्या नावावर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. मयूर पन्हाळकर नंतर अय्यूब शेखचं नाव घेतलं जाईल. पहिल्या दिवसामध्ये अप्रतिम बॅटिंग केली. अय्यूब शेखच्या बॅट मधून आले 17 बॉल मध्ये नाबाद 53 धावा, त्यामध्ये 3 चौकार आणि 6 षटकार अय्यूब शेखच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. 311.76चा मात्र हा स्ट्राईक रेट आहे. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केले. एक जीवनदान मिळालं होतं, त्या जीवनदानाचा फायदा घेत असताना मात्र अथर्व अधिरा 11 सातारा या टीमला मात्र फायटिंग स्कोर उभा करण्यापाठीमागे एक मोलाचा हात आणि खारीचा वाटा त्यांनी मात्र उचललाय. 17 बॉल 53 धावांचे 20 फटक खेळ त्यांनी साकारले. अर्धशतक अय्यूब शेख यांनी ठोकले आणि त्यांचे संघ मालक अर्थातच आमचे आदरणीय मित्र दीपक दादा सकपाळ यांच्या माध्यमातून 1000चा धनादेश या अर्धशतक खेळीसाठी. अप्रतिम बॅटिंग. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर तुमचं प्रामाणिक असेल तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. मैदानाच्या आतमध्ये अय्यूब शेखने मात्र खूप मोठी मेहनत घेतली, जिद्द चिकाटी दाखवले आणि ठोकलंय या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 60 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय अनिल जाधव, आणखीन एक पाटण तालुक्यातील खेळाडू आहे आणि माफ्या टीम मधून जर पाहिलं तर हा नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट खेळतोय. एक वेगवान गोलंदाज आहे आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख आहे. आता अजय शेलार याला देखील हात खोलावे लागतील, कारण की 7 बॉलमध्ये 6 धावांचं योगदान देतोय. 60 धावा बिनगडी बाद. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिलाच बॉल खुलवट टप्प्याचा बॉल ठेवला होता. अगदी वाईडिश यॉर्कर पाहायला मिळालाय. आतापर्यंत अनिल जाधवने या स्पर्धेमध्ये बॉलिंग केलेली नाही, परंतु महत्वाच्या मॅच मध्ये एक हुकमी एक्का बाहेर काढलाय शिवस्वराज्य अकॅडमी कोपरखैरणे या टीमने आणि पहिलाच बॉल त्यांनी टाकलाय डॉट. योग्य वेळी योग्य पत्ता काढणं गरजेचं आहे, नाहीतर हुकुमाचा एक्का देखील वाया जातो. त्यामुळेच हे योग्य वेळ आहे नवीन गोलंदाज वापरणं. पहिला बॉल डॉट येतोय. अनिल जाधव गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. या दरम्यान हलक्या हाताने प्लेसमेंट केले. अजय शेलारने एक मास्टर माइंड वापरले की खऱ्या अर्थानं अय्यूब शेखला मात्र स्ट्राईकवरती आणणं, कारण अय्यूब शेख या मॅच मध्ये जितके बॉल पेस करेल तितक्या मात्र धावा वेगाने धावफलकावरती लागल्या जातील. डेफिनेटली चांगल्या रिदम मध्ये आहे, चांगली बॅटिंग करतोय. 53 या आकड्यावर खेळतोय. उर्वरित 4 बॉल मध्ये एखादे 2 फटके आले तर नक्कीच 70+ धावा होतील. त्या इराद्याने मात्र इथे कॅप्टन हा प्लॅन करत असताना शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज अनिल जाधव येतोय. अय्यूब शेख कासर वडवलीचा हा ढाण्या वाघ ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळत असताना काय बॅटिंग गेली, पण नशिबाची साथ देखील लाभली आणि आज या मैदानामध्ये अर्धशतक झळकवत असताना शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झाला. या दरम्यान स्वतः गिरकी घेतली होती, शफल झाले होते, परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क झालेला नाही. सातारा प्रीमियर लीग मध्ये कासर वडवली गावचा हा ढाण्या वाघ मात्र मैदानाच्या आतमध्ये धमाका दाखवताना पाहायला मिळतोय. हा बॉल डॉट आलाय, परंतु संयम ठेवलाय. येणाऱ्या 3 बॉलच्या पाठीमागे तो किती धावा जमावणार धावफलकावरती याची उत्कंठा प्रत्येकालाच लागले. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. अनिल जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. इथे फटका चांगला आहे, फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेक्षकांच्या अगदी बाहेर चेंडू फरार होते. चेंडू सीमारेषे पलीकडे 6 धावांचा षटकार. अय्यूब शेखच्या बॅट मधून येतोय आणखीन एक धमाका. चेंडू सीमारेषा पार षटकार. वॉट अ शॉट. लाजवाब स्ट्रोक लगवला जातोय. कासर वडवलीचा ब्रँड दाखवणारा अय्यूब शेखच्या बॅट मधून येतोय षटकार. स्वतः गिरकी घेतली आणि बॉलला देखील फिरकावून दिले. 6 धावांचा धमाका पाहायला मिळालाय. अनिल जाधवने जे षडयंत्र रचलंय त्याच्यावरती देखील धमाका पाहायला मिळतोय. पुढचा बॉल खुलवा टप्प्याचा बॉल. हेलिकॉप्टरचं उड्डाण. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन रिजन मध्ये. 1 धाव पूर्ण केले. दुसरीची जोखीम घेतले, घ्यावी लागेल. फेकी खराब पाहायला मिळते आणि 2 धावा कंप्लीट केलेत. चांगलं चातुर्य वापरलं इथे मी म्हणेन. एखाद्या बॅट्समनला किती जीवनदान आणि किती नशीबवान. आज सातारा प्रीमियर लीगने ते पाहिलंय की एखाद्या बॅट्समनला जवळजवळ आजच्या दिवसभरात 7वा 8वा जीवनदान मिळालाय आणि अय्यूब शेख आज मात्र घरी जाताना खूप चांगली झोप मिळेल जर हा सामना जिंकून गेला तर. त्याच्या चेहऱ्यावर देखील स्माइल होते. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 69 धावा धावफलकावर लागलेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहे. अखेरच्या बॉलवर केला जातोय प्रहार. जिंकण्याचा इरादा आहे पक्का. प्रेक्षक झाले हक्का बक्का. अय्यूब शेखच्या बॅट मधून आलाय लाजवाब छक्का. षटकार संपलं गेले. 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 75.
75 धावा धाव फलकार लागलेत आणि 76 धावा चं टार्गेट उभं केलंय. 67 धावांची ही झंझावात खेळी जर तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो अयूब शेख साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 21 बॉल मध्ये 67 धावांची नाबाद खेळी. हा जिगरबाज खेळी करत असताना आपल्या टीम साठी अथर्व अधिरा 11 सातारा संघासाठी लाजबाब बॅटिंग करत असताना सातारा प्रीमियर लीग 2025 मध्ये अयूब शेख 67 धावांची नाबाद खेळी. सातारा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक थँक्यू सो मच. प्रेक्षकांना एक विनंती आहे, आपण इथपर्यंत आलात, आपलं मनपूर्वक स्वागत आणि आभार आहेत. परंतु जी बाउंड्री लाईनला जो आपला कपडा आहे पिंक कलरचा, इकडे तुम्ही पाय लावू नका, आपल्याला विनंती आहे. सर्व प्रेक्षकांना आम्ही इथून विनंती करतोय, कारण आपली 2 दिवस आणखी स्पर्धा आहे, त्या कारणाने आम्ही तुम्हाला विनंती करतोय प्रेक्षक मायबाप, आपण इथपर्यंत आलात आणि आणखी मोठ्या संख्येने उद्या आणि परवा तुम्ही याल अशी आम्ही नक्कीच अपेक्षा करतोय. 75 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. 76 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. शिवस्वराज्य अकॅडमी कशा पद्धतीने बॅटिंग करते हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. आयोजन कमिटीला मी विनंती करतो की आपण तयार राहा. KSK क्रीडा प्रतिष्ठानचे सचिव प्रदीप चोरगे यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत. मी अरुणभाई कदम, आपल्याला विनंती आहे प्रदीप चोरगे आपण या, आपला सन्मान या ठिकाणी आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. KSK प्रतिष्ठान आणि KSK प्रतिष्ठानच्या माध्यमातून मार्च मध्ये 15-16 तारखेला मोठी स्पर्धा येते. KSK प्रीमियर लीग 2025 चा वर्ष क्रमांक 6व्या मध्ये ही स्पर्धा जाऊन पोहोचली आणि या KSK प्रतिष्ठानचे विद्यमान सचिव प्रदीप चोरगे यांना मुख्य व्यासपीठावरती सन्मानित केलं जात आहे. आमचे फोटोग्राफर अक्षय वाडकर या ठिकाणी उपस्थित आहेत. अक्षय या, आपल्यालाही या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. फोटोग्राफीचं काम अक्षय वाडकर यांच्या माध्यमातून केलं जात आहे. त्यांचे बंधू या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने फोटोग्राफचं काम करतायत, तर आपण करूया अक्षय वाडकर यांनाही सन्मानित. अरुणभाई कदम, आपल्याला विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते अक्षय वाडकर यांना आपण सन्मानित करूया. लगेच लावून घ्या. अथर्व अधिरा 11 सातारा, आपल्याला विनंती आहे. त्याचबरोबर आमचे वाईचे दत्तादादा, आपलाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. दत्तादादा आपण प्लीज या, आपल्यालाही सन्मानित केलं जात आहे, प्लीज या. प्रत्येक स्पर्धेला आपली उपस्थिती महत्वपूर्ण राहते. दत्तादादा आमचे मित्र आहेत आणि त्यांना सन्मानित केलं जात आहे. अंकुश चिकणे आपण या, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आम्ही दत्तादादा यांचा सन्मान करतोय. सलटम अथर्व अधिरा 11 सातारा, आपण लगेच क्षेत्ररक्षणाची रचना करा. बॅटिंग करणारी टीम, आपण बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. मध्ये आपण जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये वेदांत 11 घनसोली KSK आणि या टीमचे ओनर अर्थातच आमचे सुरेश दादा सकपाळ आणि त्यांची संपूर्ण टीमचं खऱ्या अर्थाने सातारा प्रीमियर लीग कमिटीच्या माध्यमातून आम्ही विशेष आभार मानतोय. थँक्यू सो मच. आपला संघ या प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपण समाविष्ट केलात. ऑल इंडिया आयकॉन दर्शन बांदेकर सिंधुदुर्ग, आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. त्याचबरोबर ओमकार देसाई ऑल इंडिया आयकॉन, आपल्यालाही सन्मानित केलं जात आहे. आपणही इथे मैदानावरती असाल तर आपला सन्मान आपण स्वीकारा, आम्ही तुम्हाला विनंती करतोय. त्याचबरोबर ग्लोरियस स्पोर्ट्स हा संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झाला आणि आमचे लाडके सुधीर भाऊ धनावडे आणि त्यांची संपूर्ण टीम यांचंही आम्ही आमच्या समितीच्या माध्यमातून मनपूर्वक आभार मानतोय.
थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सातारा प्रीमियर लीग 2025 चा घमासान आजच्या दिवसातली अखेरची मॅच रंगली जाते. अथर्व अधिरा 11 सातारा वर्सेस शिव स्वराज अकॅडमी कोपरखेणे. तर टॉस पण जर पाहिलं तर पहिला डाव पाहिला आणि पहिल्या डावामध्ये 75 धावा इथे उभ्या केल्या आणि 76 धावांचं टार्गेट उभं केलंय आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. कोसाईवाडीचा हा ढाण्या वाघ मयूर पन्हाळकर आणि त्याच्या समेत सातारा आयकॉन मिस्टर क्षितिज मोरे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय मिस्टर ऑल इंडिया आयकॉन अयूब शेख. पहिला बॉल लोअर फुल टॉस चेंडू प्रयत्न चांगला होता. हाफ चान्सला फुल मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं. स्वप्नील शिंदे त्या ठिकाणी पाहायला मिळतील पण कॅच ड्रॉप होतीये. कॅच ड्रॉप झाल्यानंतर काय झालं तर 67 धावा एका बॅट्समनने कुठल्या त्याचं नाव होतं अयूब शेख. आता मयूर पन्हाळकरला जीवनदान मिळालंय पहिल्याच बॉलवर. पहिल्या डावामध्ये तुम्ही आगास पाहिला, दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला धमाका पाहायला मिळेल. पहिल्या डावामध्ये वार पाहिले, दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला पलटवार पाहायला मिळेल. बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी मयूर पन्हाळकरच्या बॅटमधून आलाय चौकार. विद्या आहे त्यामुळेच आता मात्र पुन्हा एकदा DRAशी तुम्ही मागणी करू शकणार नाही. 4 धावा जरूर मिळतील. 4 धावांना टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर 2 चेंडूचा खेळ संपलाय. मयूर पन्हाळकरच्या बॅटमधून चौकार आलाय. षटक क्रमांक पहिलं इथे गोलंदाजी ट्रॅकवर अयूब शेख गोलंदाजीसाठी आलाय. 28 बॉलच्या पाठीमागे 72 धावा बनवायच्या आहेत. अजूनही हा बॉल सोडून दिलाय. नजर रोखून ठेवली होती. वाईड बॉलचा इशारा येतोय अंपायर कॉल आणि इथे मात्र पहा एका धावेला खूप महत्व दिलं जाणार आहे या मॅच मध्ये. इच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट. ऑफस्टंपवर मारा ठेवण्याचा प्रयत्न केला होता. लाईन मिस केली अयूब शेखने. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. मयूर पन्हाळकरची विकेट्स अथर्व अधिरा 11 टीमसाठी फार महत्वाची असेल. अगदी बरोबर आहे. याला फुलर रेंजचा बॉल त्याला मात्र पाठवलाय. क्षेत्ररक्षक मयूर शिंदे आहेत. फुटबॉलच्या साह्याने या बॉलला आतमध्ये ढकललाय. चांगली फिल्डिंग, चांगले एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. परंतु 2 धावा इथे मात्र मिळालेले आहेत. 2 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी झाला. एक धाव फार महत्वाची असते क्रिकेटमध्ये आणि या अंतिम सामन्यामध्ये अशा धावा वाचवणं फार इम्पॉर्टंट असेल. निश्चितपणे एक धाव खूप महत्त्वाची आहे कारण एका धावेने मॅच जिंकली जाते तर एका धावेने मॅच हारली देखील जाते. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला खूप महत्त्व आहे. मयूर पन्हाळकर खऱ्या अर्थानं सकाळपासून या खेळाडूने मात्र प्रभावित केलंय. असा 32 शिराळ्याचा ढाण्या वाघ मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला ज्याच्या नावावरती एक अर्धशतक आहे. पुढचा बॉल फुलटॉसचा बॉल आहे. ताकदीचा वापर. चेंडू हवाई मार्गाने सफर होत असताना काव कॉर्नर रिजन क्लिअर करत असताना बॉल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आलाय षटकार. मयूर पन्हाळकर काय बॅटिंग करतोय आज. बोलबाला राहिलाय अयूब शेख आणि मयूर पन्हाळकर या 2 खेळाडूंचा आणि सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय. पहिल्या ओव्हरचा खेळ जर पाहिला तर 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. फ्लाइंग स्टार्ट वेल बिगेनर्स हाफ डन असं म्हटलं जातं. सुरुवात दमदार झाली आहे. 76 धावांचा पाठलाग करत असताना मयूर पन्हाळकर सेट ऑन अ फायर. निश्चितपणे अक्षय कदम जे गुणलेखक आहेत त्यांनी सांगितलं की मयूर पन्हाळकर आणि क्षितिज मोरे 4 ओव्हरपर्यंत टिकले तर 75 धावांचा पाठलाग सहजरित्या करू शकतात. कारण मयूर पन्हाळकर ह्या खेळाडूचं हे होम ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडवरती त्याची बॅट तळपले संध्याकाळच्या सत्रात. बॅकफुटला येऊन चेंडू जातोय कव्हर रिझन मध्ये. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला आणि हा स्ट्रोक तयार नव्हता मयूर पन्हाळकर.
5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 13. या आकड्यावर अयूब शेखला कमबॅक करावा लागेल. एखादी विकेट या शेवटच्या बॉलवर अपेक्षित असेल. शेवटचा बॉल आहे पॉवर प्ले क्रमांक पहिलं सुरू असताना. पहिल्या बॉलवरती समोरच्या दिशेने ठोकलाय षटकार. मुख्य व्यासपीठाला देणारा एक दर्जेदार षटकार मयूर पन्हाळकरच्या बॅट मधून आलाय. षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 19 या आकड्यावर. 76 धावांचा पाठलाग करत असताना आता 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 57 धावा करायच्या आहेत. पार्टनरशिप 6 बॉल मध्ये 19 धावांची पार्टनरशिप झाली आहे. 14.30च्या सरासरीने धावसंख्या उभारायची आहे. मगाशी ज्याप्रमाणे आमचे तुषार जांभळे म्हणाले होते की ज्या पद्धतीने मयूर पन्हाळकर आणि क्षितिज मोरे हे 2 खेळाडू मैदानामध्ये राहिले. चला प्लीज सामना स्पीडअप करा अयूब शेख, कारण की वेळ फार महत्त्वाचा आहे. जसजसा वेळ पुढे जाईल तसतसा मात्र मैदानात अंधार पसरेल. त्यामुळेच कुठल्याही टीमला इथे बेनिफिट आणि कुठल्याही टीमला इथे अडचणीला सामोरं जाईल असं कृत्य करू नका, त्यासाठी विनंती केली जाते. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 57 धावांची आवश्यकता आहे. चांगल्या रिदममध्ये आणि पहिल्या 6 बॉलमध्ये 18 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्या. नाद निराळा 32 शिराळा हा परिसरातील कुसाईवाडीचा सितारा मिस्टर मयूर पन्हाळकर. काय बॅटिंग केली आहे संपूर्ण दिवसामध्ये. आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय डावखुरा गोलंदाज अतुल चव्हाण. अतुल चव्हाण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेले आहेत. परंतु सर जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं पहिलं षटक संपूर्णपणे मयूर पन्हाळकरने खेळून काढलंय. 6 बॉलच्या पाठीमागे 18 धावा त्याने जमवलेत. परंतु पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक करतील क्षितिज मोरे. KSK परिसरातील वारसुळी देवगावचा हा खेळाडू. त्याच्या नावावरती देखील आपल्या करिअरमध्ये एक शतक आहे आणि जवळजवळ 58 अर्धशतक आहेत. तो खेळाडू आता मात्र स्ट्राईक एंडला आहे. म्हटल्यानंतर बॅटल खूप चांगलं रंगेल. एका बाजूला पाटणचा खेळाडू अतुल आहे तर दुसऱ्या बाजूला KSKचा क्षितिज मोरे आहे. क्षितिज मोरेला या मॅच मध्ये आपल्या नावाला साजेशीर अशी फलंदाजी करावी लागेल. आणखी मागचे 2 सामने इतकं चांगलं बॅटिंग त्याची पाहायला मिळाले नाही. या मॅच मध्ये नक्कीच मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न असेल. 19 धावा धावफलकावर लागलेत बिनगडी बाद. षटक क्रमांक 2. अतुल चव्हाण गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. एक डावखुरा गोलंदाज आहे. पहिलाच बॉल पेस करत असताना अगदी मिड ऑफ रिझन मध्ये हा बॉल खेळून काढलाय. जयराज वाडकर यांच्या हातामध्ये हा बॉल विसावेल. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. धाव मिळणार नाहीये संयम दाखवलाय क्षितिज मोरेने या बॉलच्या पाठीमागे. संयम दाखवणं गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे, कारण की चांगली बॅटिंग करतोय मयूर पन्हाळकर. त्यामुळेच स्ट्राईक रोटेट फार महत्वाचा असणार आहे. यावेळेस फुलर लेनचा चेंडू आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. व्हॉट अ कॅच मयूर शिंदे या टीमचा हा चिता मैदानाच्या आतमध्ये लाजबाब खेळ करत असताना व्हॉट अ कॅच. मॅग्निफिसंट झेल पकडला जातोय या मॅच मध्ये. मयूर शिंदे या टीमचा एक सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल मयूर शिंदेच्या माध्यमातून कशा पद्धतीने झेल पकडला गेलाय. अगदी फुलर लेनचा चेंडूला ऑन साइडला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन मध्ये फेकून दिला होता क्षितिज मोरेने आणि अगदी स्वतःचा बॅलन्स गमावला होता, पण झेल मात्र सोडला नाही. एक्सप्रेशन पाहू शकाल किती इम्पॉर्टंट विकेट आहे. क्षितिज मोरे या 3ऱ्या मॅच मध्ये देखील अपयशी ठरतोय आणि हा मात्र फलंदाज बाद होत असताना पहिला धक्का लागतोय टीम शिवस्वराज अकॅडमी कोपरखेडे संघाला. अगदी एखाद्या पैलवानासारखं मांडीवर थाप मारून त्यांनी सेलिब्रेट केलाय. यस आम्ही असो, आम्ही सुपर 3 मध्ये जाण्यासाठी दावेदार. आणि पहिला गडी क्षितिज मोरे. बॅक टू द डगआउट. मयूर शिंदे आणि मयूर शिंदे काय कॅच पकडलाय. व्हॉट अ कॅच असं म्हटलं जाताना यशस्वी होईपर्यंत स्वतःची तुलना फक्त कष्टाशी करायची असते आणि मैदानाच्या आतमध्ये मेहनत जिद्द चिकाटी ज्या खेळाडूकडे ठासून भरले असा मयूर शिंदे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. कॅच घेतल्यानंतर त्या बॉलचा त्याने किस अप्रतिम घेतलाय आणि तदनंतर एखाद्या पहिलवानासारखी मात्र मांडीवरती थाप मारून त्याने सेलिब्रेशन केलंय. नवीन बॅटर प्रताप सकपाळ येतोय. ऑन दी अप खेळलाय. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे.
मिडॉनचा क्षेत्ररक्षक त्या खाली आहे, आता चूक होणार नाही. आणखीन एक विकेटचं पतन होतोय. एक गडी बाद झाला होता त्याच्या पाठमोरा लगेचच, मात्र प्रताप सकपाळला परतावा लागेल. लगातारचे 2 धक्के देत असताना अतुल चव्हाण या मॅच मध्ये कमबॅक करत असताना फलंदाज बाद. पाहू शकाल चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. त्यानंतर क्षेत्ररक्षक मिडॉपचे जयराज वाडकर जे वाईचे आहेत बोरगावचे, त्यांनी मात्र अप्रतिम कॅच पकडलाय. खरं तर प्रताप सकपाळ मैदानाच्या आतमध्ये जसे गेले तसे मात्र जड पावलांनी माघारी येताना पाहायला मिळाले. परंतु अतुल चव्हाणचं मी कौतुक करेन. त्यांनी मात्र आतापर्यंत 3 बॉल टाकलेत, 2 विकेट्स मिळवलेत आणि विकेट हॅट्रिकचा बॉल ते घेऊन निघालेत. आतापर्यंत सकाळपासून आपण षटकार हॅट्रिक पाहिली, चौकार हॅट्रिक देखील पाहिले, परंतु अजूनपर्यंत विकेट हॅट्रिक झालेली नाहीये. आणि या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक मिळवतील का अतुल चव्हाण हे देखील पाहण्यासारखं असेल. अप्रतिम गोलंदाजी, हॅट्रिक बॉल फेस करत असताना अनिल जाधव, मॅन फ्रॉम माफे, पाटण तालुका. इथे पाहू शकाल फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. काय गोलंदाजी होती या मॅच मध्ये, पकड निर्माण केली आहे. पहिल्या षटकामध्ये 19 धावा जरूर आल्या होत्या, पण दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या 4 बॉलमध्ये एकही धाव खर्च केली गेली नाही आणि 2 गडी बाद करण्यामध्ये अतुल चव्हाण हा गोलंदाज यशस्वी झालाय. अप्रतिम गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. याला कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत, थोडंसं बॉलने गुंगारा दिलाय, त्यानंतर सिंगल धाव प्राप्त केले. परंतु सर असं म्हटलं जातं पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 19 धावा आल्या होत्या. अथर्व अधिरा 11 सातारा या टीमवरती संकट कोसळलं होतं. परंतु दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली अतुल चव्हाणने काही कमबॅक केलंय. कमालीची गोलंदाजी करत असताना त्यांनी सांगितलंय संकटांना घाबरायचं नाही, संकटांना लढायचं असतं. संकटांना घाबरलो तर संकट आपल्याला संपवतील, परंतु संकटांनाशी आपण रडलो तर संकट आपल्याला संपवतील असं सांगून देत असताना अतुल चव्हाणची गोलंदाजी काही कमालीची पाहायला मिळते. हा बॉल लाईन पाहावी लागेल, ऑप्शनच्या खूप बाहेर व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. 5 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केली होती, दुसरी धाव खर्च केली जाते. टीमची धावसंख्या 21 या आकड्यावर. मॅच मध्ये कमबॅक करत असताना काय षटक राहिलंय. पहिला बॉल डॉट, लगातारच्या 2 बॉल मध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉल मध्ये विकेट, त्यानंतर डॉट बॉल आला, त्यानंतर सिंगल आली, आत्ताचा बॉल व्हाईट बॉल, शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती अलाउंड दी कार्पेटच्या साहाय्याने हा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालाय. सिंगल धाव मिळते आणि मयूर पन्हाळकरने आता मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवली असेल, कारण 2 फलंदाजांनी नाराज केलाय. शिवस्वराज्य अकॅडमी कोपरखैरणे या टीमला क्षितिज मोरे स्वस्तात माघारी परतला, त्यानंतर प्रताप सकपाळ हा देखील स्वस्तात माघारी परतलाय. आता इथून पुढे जी संपूर्ण संघाची जबाबदारी असेल ना, तो एकमेव खेळाडू आहे मयूर पन्हाळकर. प्लीज सामना स्पीडअप करा, कारण की कुठलीही टीम मीटिंग करू नका, कारण की 3 ओव्हरच्या नंतर तुम्हाला 1.5 मिनिटं दिला जाईल. त्यामुळे अयूब शेख अँड टीम विनंती असेल की प्लीज लगेचच अथर्व अधिरा 11 टीमला विनंती असेल की लगेचच आपण मॅचला सुरुवात करा, सामना स्पीडअप करा. परतवडी गावचे आहेत आणि त्यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं स्वागत आहे स्पर्धेदरम्यान. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 22 धावा, 2 गडी बाद. आता उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आणि 18 बॉल मध्ये 54 धावांची आवश्यकता. आव्हान अवघड आहे, पण तुमच्यामध्ये क्षमता, तुमच्यामध्ये धमक असणं गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय मयूर शिंदे, जो गर्जना 11 कोपरखैरणे टीम कडून बिलॉंग करतो आणि मागच्या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती. हा जिगरबाज खेळाडू आहे, हा कधीही हार मारणारा खेळाडू आहे. आपण पाहू शकाल मयूर पन्हाळकर ही गर्जना 11 टीम कडून देखील हा खेळाडू बिलॉंग करतोय. 18 बॉल 54 ची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. मॅच, ओ माय गॉड, कॅच ड्रॉप. ही कॅच ड्रॉप झाली आहे स्वप्नील शिंदे कडून की ही मॅच ड्रॉप झाली आहे.
पाहावं लागेल आता जीवनदान मिळालंय आणि ते देखील मयूर पन्हाळकर यासारख्या खेळाडूला, ज्या खेळाडूने सकाळच्या सत्रामध्ये अर्धशतक ठोकलंय त्याच खेळाडूला एक जीवनदान मिळालंय. मयूर शिंदेचं मी कौतुक करेन, ज्या अर्थी त्याने संधी उपलब्ध केली होती, परंतु स्वप्नील शिंदे तो देखील त्याच्याच गावचा खेळाडू आहे आणि तिथेच कुठेतरी त्यांनी कॅच ड्रॉप केले. आता इथून पुढे मयूर पन्हाळकरची बॅट संध्याकाळच्या सत्रामध्ये कशी चालेल हे देखील पाहण्याजोगं असेल. मयूर पन्हाळकरला जीवनदान देणं म्हणजे आपल्या टीमसाठी धोक्याची घंटा असेल. आता समीकरण जर पाहिलं तर 17 बॉल आणि 52 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा मयूर शिंदे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. हा टप्प्याचा बॉल भिरकावलाय. जो झेल सुटलाय ना त्या झेलचे मात्र आता तुम्हाला बोचणारे हे काटे तुम्हाला बोचतील नक्कीच. हाफ चेंडू फेकून दिलाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. इथे फायदा घेत असताना मयूर पन्हाळकर चेक साई स्पोर्टचे सर्वेसर्वा सूर्यकांत शेडगे यांना मी विनंती करतो, दादा आपण मुख्य व्यासपीठावरती या. सूर्यकांत दादा शेडगे साई स्पोर्टचे सर्वेसर्वा, श्री साई स्पोर्टचे सर्वेसर्वा सूर्यकांत दादा शेडगे, आपल्याला विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या. आपलं स्वागत आहे. धन्यवाद. 16 बॉल 46 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये धाव घेण्याचा प्रयत्न करत जात नाहीये. आता 1 वर्सेस 11 अशी लढाई पाहायला मिळते. मयूर पन्हाळकर वर्सेस अथर्व अदिरा 11 सातारा या टीम बरोबर ही लढाई सुरू आहे. 15 बॉल 46 धावांची आवश्यकता. प्रत्येक डाव आखले जातात, प्रत्येक मॅचचं समीकरण बदललं जातं, प्रत्येक या बॉलवर समीकरण बदललं जाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. खोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू. अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते मयूर शिंदेच्या माध्यमातून. निश्चितपणे मयूर शिंदेने अक्षरशः आपल्या भाग्यातील अस्त्र बाहेर काढायला सुरुवात केली. एखादा मार्का बैल असतो, त्याला थांबवायचा असेल तर त्याला येसन आवळावी लागते आणि मयूर शिंदेला माहीत आहे की मयूर पन्हाळकरला थांबवायचं असेल तर कोणते बॉल टाकावे लागतील. तो वारंवार यॉर्कर बॉल टाकतोय. आता 14 बॉल 45 धावांची आवश्यकता आहे. अनिल जाधव क्षमता आहे या खेळाडूकडे देखील. 14 बॉल 45 धावांची आवश्यकता आहे. याला अनिल जाधव टॉपेज लागले आणि विकेट किपर आयुब शेखने पकडलाय चांगला झेल. आणखीन एक धक्का. शिवस्वराज्य अकॅडमी कोपरखैरणे या टीमला फलंदाज चेक कोसळलाय. एक सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. श्री साई स्पोर्टचे सर्वेसर्वा, हे शॉप आपण पाहिलं तर कोपरखैरण्यामध्ये आहे आणि त्याचे सर्वेसर्वा सूर्यकांतदादा शेडगे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आमचे बापू पार्टे प्रमुख आयोजक, त्यांना विनंती करतो आपण श्री साई स्पोर्ट्स चे सर्वेसर्वा सूर्यकांत शेडगे यांना आपण सन्मानित करूया. KSK क्रीडा प्रतिष्ठानचे स्टार खेळाडू आणि उपखजिनदार गणेश कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण त्यांचाही सन्मान करतोय. KSK क्रीडा प्रतिष्ठानचे जर 25 चा घमासान सुरू आहे. अथर्व अदिरा 11 सातारा वर्सेस शिव स्वराज अकॅडमी कोपरखैरणे. आणि आता जर इक्वेशन जर पाहिलं तर 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 45 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. अमित वरे बॉन्ड मुंबई पोलीसचा खेळाडू आहे. काय गोलंदाजी होते. बॉलर बॅक ड्राईव्ह, अप्रतिम गोलंदाजी मयूर शिंदेच्या माध्यमातून पाहायला मिळते. या मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे मयूर शिंदेने. अप्रतिम गोलंदाजी. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 31 या आकड्यावर. आता 12 मध्ये 45 करायचे आहेत. 12 बॉल 45
12 बॉलच्या पाठीमागे 45 धावांची आवश्यकता आहे. तुम्ही स्पर्धा पाहताय सातारा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 1. आज शुक्रवारचा दिवस आणि काही प्रेक्षक जर आपण पाहिलं तर कामावरतून आलेले आहेत, थेट मैदानाच्या दिशेने घरी देखील गेलेले नाहीत आणि इथे येऊन मात्र या क्रिकेटचा आनंद घेतात. कारण प्रत्येकाला माहीत आहे सातारा आपली राजधानी आहे आणि आपल्या हक्काची. मुख्य व्यासपीठावरती श्रीधर यादव आणि आमचे राजू दादा दिघे यांना विनंती करतो, आपण मुख्य व्यासपीठावरती या. श्रीधर यादव आणि राजू दादा दिघे यांना मी विनंती करतो, आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलंही मनापासून सहर्ष स्वागत. सर्व प्रेक्षकांचं आम्ही पुनर्श एकदा सातारा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 1 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. 12 बॉलच्या पाठीमागे तब्बल 45 धावांची आवश्यकता आहे आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज क्रमांक 4 षटक घेऊन आलाय अक्षय मोरे, वारसोळी देवचा खेळाडू. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती एक तेज तर्रार गोलंदाज आहे, अगदी वेग त्याच्याकडे खूप प्रचंड आहे. आणि समोर जर आपण पाहिलं तर मयूर पन्हाळकर, ऑल इंडिया आयकॉन, 32 श्रेयाचा खेळाडू. आज कस लागला आहे, तारेवरची कसरत करावी लागते. 12 बॉलच्या पाठीमागे तब्बल 7 षटकार ठोकावे लागतील. पहिलाच बॉल सोडून दिलाय, लाईन खराब होती, दिशा खराब होती, सोयर मारा. चेक एक पारितोषिक या ठिकाणी आमच्याकडे सुपूर्द केलंय फॅक्स बॉईज यांच्या माध्यमातून. जर अक्षय मोरे यांनी हॅट्रिक घेतली तर 2000चं कॅश प्राइज त्यांना दिले जाईल. 12 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. मयूर पन्हाळकर जोपर्यंत मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत या मॅच वर ताबा आहे. फुल अर्लेचा चेंडू आहे, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. आज नशीब घेऊनच आलाय मयूर पन्हाळकर. आणि काय घडलंय, जिकडे फलंदाज बाद होता तिथे कॅच ड्रॉप झाली, नो बॉलचा इशारा केला गेला आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना नो +1 म्हणजे 3 धावा मिळतील की काय. थँक्यू डीजे. तोपर्यंत दोन्ही अंपायर सल्ला मस्त, रुपेश सावंत सर, शशी साटम सर, भरपूर अनुभव आहे आणि हे दोन्ही अंपायर सल्ला मसलत करत असताना बघा स्ट्राईक रोटेट करत असताना दोन्ही बॅटरला एकत्र धावावं लागेल. त्यासाठी पहिल्या मॅच पासून हा संदेश तुम्हाला दिला गेला होता. आज tenniscricket.in साठी फार आनंदाचा दिवस आहे, कारण की आज 20 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि नो बॉलचा इशारा केला जातोय. नो +1 म्हणजेच एकच धाव मिळेल, म्हणजे स्ट्राईक रोटेट केली जाईल आणि अमित वरे बॉन्डला स्ट्राईक मिळते. आता समीकरण जर पाहिलं तर 12 बॉल 42 धावांची आवश्यकता, 7 षटकार या 12 चेंडूमध्ये मारावे लागतील टीम शिवस्वराज अकॅडमी कोपरखणे संघाला. नक्कीच फॅक्स बॉयजने मात्र पैसे लावलेले आहेत अक्षय मोरे यांच्या विकेट हॅट्रिकवरती, परंतु अक्षय मोरे थोडेसे बॉल खराब टाकतायत. आता मात्र एकही बॉल न टाकता त्यांनी 3 धावा खर्च केलेत. आता 12 बॉल 42 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल घेऊन निघालेत अक्षय मोरे. समोरच्या बाजूने अमित आहेत, परंतु यावेळेला पहा बॅक टू द बॉलर खेळला होता, परंतु बॉलर थोडेसे फसले. त्यानंतर सिंगल धाव प्राप्त केले आणि स्ट्राईक हवी होती मयूर पन्हाळकरला, ती स्ट्राईक त्यांना मिळालेली आहे. 11 बॉल मध्ये 41 धावा. मयूर पन्हाळकर एक हाती किल्ला लढवतोय, एक हाती झुंज देतोय आणि 11 बॉल मध्ये 7 षटकार त्याच्या बॅट मधून येऊ शकतं. प्रयत्न करावा लागेल. 1 मॅन आर्मी आहे आणि खऱ्या अर्थानं आजचा हिरो देखील तो आहे. पुढचा बॉल फटका फसलाय, लिडिंग एज, परंतु विकेट कीपर पोहोचू शकले नाहीयेत. धाव घेतली जाणार नाहीयेत. जोखीम घेतोय तो, या संघाचे सूत्र हलवणार हे सांगून देतोय. आता पुन्हा एकदा समीकरण बदललंय, प्रत्येक बॉलच्या पाठीमागे समीकरण बदललं जात आहे. 10 बॉल 41 धावांची आवश्यकता. पहिल्या मॅच पासून धावांचा पाऊस पडला. पहिल्या मॅच पासून अगदी चांगला खेळ केला, गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षण केली, त्यामुळेच तो थकावा आहे, तो थकवा मात्र या मॅच मध्ये दिसतोय. आणि 10 बॉल मध्ये 41 धावांची आवश्यकता, म्हणजे 10 बॉल मध्ये तुम्हाला 10 चौकार मारावे लागतील या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल. निश्चित प्रत्येक बॉलवरती हमी व्हावं लागेल, प्रत्येक बॉलवरती अटॅक करावं लागेल. हेलिकॉप्टरचं उड्डाण दाखवायचं होतं, परंतु यॉर्कर बॉल अलाउंड दी कार्पेटच्या साईने चेंडूला पाठवला आणि मयूर शिंदे थोडासा फसला जातोय. अगदी मिस फिल्डिंग आणि 2 धावा इथे मिळाल्या जात आहेत. एकेरी दुहेरीचा जर क्रिकेट होत असेल तर तितकं नुकसान होणार नाही अथर्व अधिरा 11 टीमचं, पण मोठे फटके आले तर नक्कीच मॅच मध्ये कमबॅक करता येईल.
त्यासाठी प्रयत्न केला जातोय. त्यासाठी मयूर पन्हाळकरच्या माध्यमातून अगदी ऑल इंडिया आयकॉन असताना मात्र 100% डेडिकेशन देताना दिसतोय. सध्याच्या घडीला सध्याच्या क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर नवी मुंबईतील वन ऑफ द फायनेस्ट क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे मयूर पन्हाळकर पाहायला मिळतोय. फुलटॉसचा बॉल आहे. फुलटॉसला माफी दिली जात नाही. फुलटोल वसूल केला जातो. बॉल सीमारेषेच्या बाहेर. मयूर पन्हाळकरच्या बॅट मधून आणखीन एक नामवंत लांबलचक षटकार. साठी रिव्ह्यू आहे. जर बीमर जर आढळला तर नक्कीच गोलंदाजाला बाद घोषित केलं जाईल. कारण की आतापर्यंत जर पाहिलं तर पहिला बॉल गोलंदाजाने अक्षय मोरे या गोलंदाजाने मात्र नो बॉल हाताळला गेला होता. अंपायर रिव्ह्यू आहे ते पाहिलं जाईल. tenniscricket.in च्या माध्यमातून त्याची पाहणी केली जाते. मयूर पन्हाळकरच्या बॅटमधून या बॉलवर मोठा प्रहार आलाय पण या बॉलवर नो बॉल आहे की लीगल बॉल आहे याची पाहणी केली जाते. आज सातारा प्रीमियर लीग मध्ये काय काय पाहायला मिळालं. अर्धशतक पाहायला मिळाले. 46 धावांची झुंजावत खेळी पाहायला मिळाली. 2 अर्धशतक झाले. प्रत्येक सामना हा काटेकी टक्कर पाहायला मिळाली. आज समालोचकाने देखील भरपूर चांगलं योगदान दिलं. निलेश मर्डेकर असतील, उमेश सावंत सर असतील, आमच्या समेत तुषार जांभळे सर असतील आणि अंपायरचा कॉल येतोय. अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. संतोष देसाई सर यांनी देखील पूर्ण अँकरिंगची भूमिका बजावली आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी आपली वाणी सोडली आणि या वाणीच्या माध्यमातून सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केले. आज ही प्रीमियर लीग करत असताना भरपूर काही शिकायला मिळालं आणि अंपायरचा कॉल येतोय. नो बॉल. नो बॉलचा इशारा केला जातोय. म्हणजेच गोलंदाज इथे बदलला जाईल. काय घडलं मॅच मध्ये. आता 9 बॉल मध्ये करायचे तब्बल 32 धावा. 9 चेंडू 32 धावा. या मॅच मध्ये वेगळा रंग येत असताना म्हणूनच म्हटलं जातं की वो चाय क्या जिसमें उबाल ना हो, वो मैच क्या जिसमें बवाल ना हो. ही मॅच मध्ये बवाल झालाय कारण की मयूर पन्हाळकरला जीवनदान मिळालं आणि वारंवार गोलंदाजाने केल्या चुका. या चुकांमधून आता काहीतरी शिकावं लागेल. नाहीतर अथर्व अधिरा 11 सातारा संघाला या स्पर्धेतून परतीचा प्रवास करावा लागेल. नक्कीच मयूर पन्हाळकर मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूकडे आज आशेचा किरण म्हणून संपूर्ण टीम पाहते, शिवस्वराज्य अकॅडमी कोपर खैराने आणि आज त्याने मात्र खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये जान झोकलेली आहे. असं म्हटलं जातं ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते. या मॅच मध्ये वेळ बदलले. आता मी म्हणेन मॅच होती कुठे, मॅच आले कुठे. आता 9 बॉल 32 धावांची आवश्यकता आहे आणि एकतर्फी झुंज देतोय अर्थातच 32 शर्यतीचा ढाण्या वाघ मयूर पन्हाळकर. अक्षय चोरट गोलंदाजीसाठी आलाय बदली गोलंदाज म्हणून उर्वरित 3 चेंडूसाठी. कारण की अक्षय मोरेने मात्र घातक गोलंदाजी केली टीमसाठी आणि 9 बॉल हाताळले, बीमर हाताळले. आता 9 बॉल 32 धावांची आवश्यकता आहे. मयूर पन्हाळकर 37 या आकड्यावर खेळतोय. या स्पर्धेमध्ये आणखीन एक अर्धशतक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळेल की काय. विजयाच्या दिशेने शिवस्वराज्य अकॅडमी कोपरखंडे टीमला घेऊन जाईल की काय याकडे लक्ष असेल. लाईन पाहावी लागेल. लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. कहाणी में पुन्हा एकदा ट्विस्ट येतोय. आता 9 बॉल आणि 9 मध्ये करायचे 31 धावा. पहिल्या 3 ओव्हरमध्ये पकड मजबूत केली होती अथर्व अधिरा 11 सातारा या टीमने, परंतु जशी 4थ्या ओव्हरला सुरुवात झाली आणि त्या ओव्हरमध्ये धावा मात्र ओसांडून येत आहेत आणि या बॉलवरती समोरच्या दिशेने खेचून मारला. क्षेत्ररक्षक आहेत मयूर शिंदे. फेकी केले. काय घडलं जाईल. विकेटची संधी आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये अमित बॉन्डला माघारी यावं लागेल. येस, डेफिनेटली फलंदाज बाद होत असताना आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. चला क्रिकेटच्या कक्षा रुंदवणारी स्पर्धा
आणि तळागाळाच्या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म उभं करणारी स्पर्धा सातारा प्रीमियर लीग 2025. 60 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. विश्वनाथ दानवडे हा फलंदाज पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अक्षय गोलंदाजी ट्रॅकवर, अक्षय चोरट आपल्याला पाहायला मिळतोय. 8 बॉलच्या पाठीमागे 30 धावांची आवश्यकता असताना विश्वनाथ दानवले आलेत. खरं तर सकाळपासून या खेळाडूने चांगली फिल्डिंग केले आणि फिल्डिंगच्या जोरावरती 2 कॅच देखील पकडलेत. परंतु या वेळेला पहा काय मैदानाच्या आतमध्ये करते. वाईट बॉलचा इशारा आहे. वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती. एक चूक महागात पडेल. कारण की बघा, जसा व्हाईट बॉल आला तसा बॉल हातातून निसटला अयूब शेखच्या. तशी मात्र एक चोरटी धाव कंप्लीट केली आणि 2 धावांना टीमची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये करायच्यात 28 धावा. शेवटच्या ओव्हरमध्ये जर 20 धावा राहिल्या तर त्या धावा होऊ शकतील तेवढी क्षमता आहे. आणि या मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा राहतील याकडे तमाम प्रेक्षकांच्या नजरा. मयूर पन्हाळकर बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. गोलंदाज अक्षय चोरट. या दरम्यान फटका फसलाय की काय? हो, फसलाय. क्षेत्ररक्षक मयूर शिंदे खूप वेगाने आलेत. कॅच घेण्याची नामी संधी आणि मयूर शिंदे हा कॅच सोडणार नाहीये. त्याला माहित आहे हा कॅच कोणाचा आहे. हा कॅच आहे 32 शिराळ्याचा ढाण्या वाघ मयूर पन्हाळकरचा. ही कॅच सोडली तर मला मॅच सोडावी लागेल, म्हणूनच त्याने अगदी जीवाचं रान केलं आणि त्याने मात्र हा कॅच पकडलाय अफलातून. हा जेल नाही तर सातारा प्रीमियर लीगचा सुपर 3चं तिकीट आहे. मयूर पन्हाळकरला परतावा लागेल. एक जिगरबाजी खेळी करत असताना 17 बॉलमध्ये 38 धावा देऊन तो मात्र परतलाय. बघा, ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल. टॉप एज लागली होती. मयूर शिंदे अगदी वेगाने आला होता आणि खूप चांगला झेल पकडलाय. अगदी बॉलला चुंबन घेत असताना सेलिब्रेशन पाहायला मिळते. फलंदाज मयूर पन्हाळकर. बॅक टू द रेकॉर्ड. मध्ये हार फक्त तुम्हाला हारवाल्याच्या दुकानामध्येच मिळाला जातो, परंतु इथे तुम्हाला हार पसंत नाहीये. 7 बॉल 28 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल या षटकामधील. हा बॉल अंधाधुंदी मी म्हणेन. बॅट्स आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. शेवटचा बॉल आलेला आहे डॉट. आता 6 बॉल 28 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. सर, मी निश्चितपणे एक उल्लेख नक्की करेन आवर्जून, कारण KESK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरच्या अनेक स्पर्धा मी कव्हर करत असतो आणि त्या स्पर्धेमध्ये मयूर शिंदे याने एका मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता आणि तो पुरस्कार आम्ही सूर्यकांत आडाव सर जे पंच आहेत त्यांच्या शुभ हस्ते दिला होता. त्याला मयूर शिंदे यांनी सांगितलं होतं की मी गोलंदाजी करत असताना मला फेकी गोलंदाज सूर्यकांत आडाव सर यांनी मला बाहेर काढलं होतं. त्यानंतर माझं काय चुकलं हे मी त्यांना विचारलं. त्याच्यावरती अभ्यासपूर्वक केला आणि आज मी सातारा जिल्ह्याचा टॉप गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. म्हणजे तुमचं क्रिकेटचं करिअर एकदा तुम्ही फेकी गोलंदाज म्हणून बाहेर निघाला म्हणजे की क्रिकेट संपलं असं होत नाहीये. पुन्हा तुम्हाला चान्स मिळतो, संधी मिळतो आणि तीच संधी मयूर शिंदेला मिळाले. आज मयूर शिंदे व्यावसायिक क्रिकेट देखील खेळत असतो आणि आज त्याच्या नावाचं वादळ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. म्हणूनच म्हटलं जातं की सफलता उनको नहीं मिलती जो घर बैठ के ज्ञान देते, सफलता उनको मिलती है जो अभ्यास पे ध्यान देते. या मॅच मध्ये तेच घडलं आणि मयूर शिंदेच्या माध्यमातून देखील पाहिलं तर खूप चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. मॅचचं इक्वेशन जात आहे. 6 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता आहे. 48 वर 5 गडी बाद. अगदी एक हाती सामना झुकलेला दिसतोय. जसा मयूर पन्हाळकरची विकेट प्राप्त झाली ना तशी अर्धा विजय निश्चित झालाय अथर्व अधिरा 11 सातारा संघाचा. शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झाला अजय शेलार, सातारा आयकॉन कॅप्टन देखील आहे आणि यायला ऑन साईडला फटका खेचून मारलाय. सिंगल धाव मिळेल, एकापेक्षा जास्त मिळणार नाही काही या मॅच मध्ये. आता 5 बॉलच्या पाठीमागे 27 धावांची आवश्यकता आहे आणि या मॅच मध्ये तुम्हाला 4 षटकार 1 चौकार किंबहुना 5 षटकार ठोकावेच लागतील शिवस्वराज्य अकॅडमी कोपरखैरणे या टीमच्या फलंदाजांना. पण काय मॅच झाली, लाजबाब सामना झाला. अयूब शेखची झुंजावत खेळी पाहायला मिळाली. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर मयूर पन्हाळकरने देखील चांगला प्रतिकार केला होता. त्याच दरम्यान थोडीशी इंजुरी होती खेळाडूला आणि शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजावर मोठी जबाबदारी आहे. आयकॉन खेळाडू आहे. स्प्रे पुरवला जातोय. चला ब्रेक आहे तोपर्यंत DJ आदेश देखील सज्ज झाला आणि
त्याला देऊया संधी आणि ऐकू एक मधुर गीत. लीग चा घमासान सुरू आहे. भूमिपुत्र मैदान कोपरखेड्याच्या भूमीवर राहुल दळवी यांचं स्वागत सातारा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही करतोय. कंटिन्यू. तर शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. आज सगळ्यांचेच आभार मानणं गरजेचं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं सातारा प्रीमियर लीग ही कव्हर करण्यासाठी एक दिवस का होईना ही स्पर्धेसाठी समालोचन करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी सखाराम कदम साहेबांचे मी आभार मानतोय. त्याचबरोबर संतोषजी देसाई साहेब असतील, त्याचबरोबर निलेश मर्ढीकर असतील, या सगळ्याच मंडळींचं मी आभार मानतोय ज्या पद्धतीने आज हे समालोचन करण्याची संधी मिळाली. आणि सातारा प्रीमियर लीग पहिल्यांदाच होतीये आणि पहिल्याच पर्वामध्ये पहिल्या दिवसात मला निमंत्रण दिलं, त्याबद्दल मी सगळ्यांचेच आभार आहे. आमचे सहकारी समालोचक तुषार जांभळे सरांचा देखील आभार मानतोय की आज संपूर्ण दिवसभरात त्यांच्यासोबत समालोचन करण्याची संधी लाभली, त्याबद्दल त्यांचा देखील आभार मानतोय. गौरव सावंत आपला देखील मनपूर्वक आभार आहेत की या स्पर्धेच्या निमित्तानं आज 20 लाख सबस्क्रायबर तुमचे पूर्ण झालेत आणि सातारा प्रीमियर लीग तुमच्यासाठी देखील स्पेशल असेल. DJ आदेश यांचा देखील आभार मानतोय. सगळे अंपायर असतील त्यांचा देखील आभार मानतोय आणि या स्पर्धेतून माझा प्रवास संपला असं मी घोषित करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. थँक्यू सो मच. आज देखील मला देखील अभिमान आहे की सातारा जिल्ह्याचा मी आहे आणि एवढी मोठी स्पर्धा इथे मात्र चालू आहे आणि या स्पर्धेचा एक घटक होण्याची मला देखील संधी मिळाली. मी विघ्नेश मडवी सर तुमचं देखील आभार मानेन, कारण मला देखील तुमच्यासमोर तुमच्या समवेत कॉमेंट्री करण्याची एक संधी चालून आली आणि खऱ्या अर्थानं आज मी आयोजन कमिटीचं देखील मी कौतुक करेन. सकाराम शेठ असतील, त्याचबरोबर बापू पार्टे सर असतील, संतोष देसाई सर असतील आणि त्यांची संपूर्ण टीम असेल, कारण मला देखील समालोचन करण्याची संधी मिळाली. आयोजन कमिटीचं खूप खूप आभार. आणि या मॅचमध्ये पुन्हा एकदा वळूया. आता येणारे बॉल आहेत 3, माफ करा, येणारे बॉल आहेत 1 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 19 धावा. आज खरं तर 4 संघ या स्पर्धेमध्ये खेळले आणि 4 संघांमधून 3 संघांचा प्रवास इथे जवळजवळ समाप्त झालाय आणि पहिला संघ आहे टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचलाय. जो संघ आहे दीपक दादा सकपाळ, हनुमान दादा साळुंके यांच्या संघ मालकीचा संघ अथर्व अधिरा 11 सातारा हा संघ जाऊन पोहोचलाय टॉप 3 मध्ये. अभिनंदन, अभिनंदन आणि अभिनंदन. वेल प्लेड. आज सातारा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 1 मध्ये मला बोलण्याची आणि कॉमेंट्री करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजन कमिटीचा आभार मानतो. आज एक दिवस होईना मला या स्पर्धेचा तुम्ही घटक बनवला, त्याबद्दल मी पुनर्ष एकदा सातारा प्रीमियर लीगच्या सर्व कमिटीचा आभार मानतो आणि इथेच रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो नो डाऊट ज्याने तब्बल 21 बॉलच्या पाठीमागे 67 धावांची विस्फोटक खेळी साकारली असा कासार वडवली गावचा धान्यावाग अर्थातच आयुब शेख ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. थँक्यू सो मच.